तुम्ही बघा बाजारच्या दिवशी काय होतं, सकाळी आपल्याला भाजीला काहीच नसतं आणि संध्याकाळी बाजारातून आल्यावर यातलं काय करावं ते सुचत नाही. तसंच माझंही असंच काहीतरी झालं होतं. मग मी काय केलं, फ्लावर, वाटाणा आणि बटाटा, टॅमॅटो घेतले. सगळे थोडे थोडे घेतले आणि म्हटलं ह्याचं मिक्स व्हेज करूया. मग एक कांदा घेतला मोठा, तो असा उभा चिरून घेतला, तोही तेलात चांगला परतून घेतला. एक टॅमॅटो घेतला, तोही उभा चिरला, तोही परतला. अद्रक टाकलेले आणि लसूणही टाकलेलं आहे, तेही परतून घेतलेलं आहे. कोथिंबीर टाकली आणि धने राहिले होते टाकायचे, मग धनेही घेतले, तेही परतून घेतले आणि मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलं. आणि मग त्याच आपण जे आता कांदा वगैरे परतला त्याच कढईत मग मी तेल टाकलं, थोडंसं तेजपत्ता टाकला, जिरी टाकली आणि परतून घेतलं. मग त्यानंतर आपण जे वाटलेलं वाटण तेही टाकून दिलं. मग तेही चांगलं परतून घेतलं. त्यामध्ये मसाले टाकले आणि यामध्ये म्हणजे मी पावभाजी मसालाही टाकलेला आहे, त्यामुळे आपल्या भाजीला छान पावभाजीसारखी चव येते. आणि नंतर मग आपले वाटाणा, फ्लावर, बटाटा वगैरे टाकून दिलेला आहे आणि चांगलं परतून घेऊन मग त्यामध्ये पाणी टाकलं आणि चवीप्रमाणे मीठ टाकले, शेवट कोथिंबीर टाकली आणि शिजू दिले. तर इकडे मी लगेच भाकरी करायच्या होत्या, मग ज्वारीच्या भाकरी करून घेतलेल्या आहेत. तर ज्वारीचं पीठ जेवढं चांगलं मिळेल तेवढे भाकरी आपली चांगली फुगते. मग तसंच मी केलं आणि भाकरी करून घेतलेली आहे. तर तेवढं तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल तर माझ्या इथं भाकरी झालेली आहे आणि मस्त असा माझं ताट रेडी झालेलं आहे. तर ज्वारीची भाकरी मस्त अशी फुगलेली, थंडीच्या दिवसामध्ये असे गरम गरम भाकरी, भाजी आणि सॅलड. तर असा होता आजचा बेत. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.